नमस्कार. या भागामध्ये आपण पुनर्रचना डावपेच म्हणजेच रिस्ट्रक्चरिंग स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. सध्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी व बाजारपेठेवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी व्यवसायाची पुनर्रचना ही करावी लागते. साधन सामग्रीचा पर्याप्त वापर करण्यासाठी, गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणावर परतावा मिळवण्यासाठी कंपन्या व्यवसायाचे पुनर्संघटन किंवा पुनर्रचना करतात. व्यवसाय पुनर्रचनेचे काही डावपेच आपल्याला आता लक्षात घ्यावे लागतील. तर पहिला डावपेच आहे तो म्हणजे विलीनीकरण, ज्यास आपण मर्जर असं म्हणतो. व्यवसायाचा विस्तार किंवा वृद्धी करण्यासाठी जर दोन किंवा अधिक व्यवसाय संस्था एकत्र येऊन व्यवसाय करीत असतील तर त्यास आपण विलीनीकरण असं म्हणतो. म्हणजेच दोन किंवा अधिक कंपन्या एकत्र येऊन नवीन नावाने व्यवसाय सुरू करतात. यामध्ये जुन्या कंपन्यांचे अस्तित्व संपुष्टात येते. बाजारपेठेवर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी विलीनीकरणाचे पर्याय अवलंबले जातात. मग विलीनीकरणाचे पर्याय कोणते आहेत? तर पहिला आहे तो म्हणजे समांतर विलीनीकरण. यामध्ये एकाच क्षेत्रातील दोन किंवा अधिक कंपन्या एकत्र येतात. उदाहरणार्थ टाइम्स बँक आणि HDFC बँक यांचे झालेले विलीनीकरण. त्यानंतर आहे दुसरा प्रकार आहे तो म्हणजे उभे विलीनीकरण. एकाच क्षेत्रातील असणाऱ्या परंतु उत्पादन किंवा वितरण क्षेत्रात काम करणाऱ्या दोन किंवा अधिक कंपन्या यामध्ये एकत्र येतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे विकेंद्रित विलीनीकरण. यामध्ये एकमेकाशी संबंधित नसणाऱ्या दोन किंवा अधिक कंपन्या एकत्र येतात. उदाहरणार्थ समजा जर एखादी घड्याळ कंपनी असेल व सिमेंट कंपनी असेल व दोघांनी मिळून जर विलीनीकरण केलं असेल तर हे विलीनीकरण होऊ शकते. त्यानंतर पुनर्रचनेच्या अनुषंगाने दुसरा घटक आहे तो म्हणजे एकत्रीकरण, ज्याला आपण अमलगमेशन असं म्हणतो. व्यवसायाचा विस्तार किंवा वृद्धी करण्यासाठी विविध व्यवसाय संस्था एकत्रित येऊन व्यवसाय करतात. जर दोन किंवा अधिक कंपन्या एकत्र येऊन नवीनच नावाने व्यवसाय सुरू करत असतील तर त्यास आपण एकत्रीकरण असे म्हणतो. यामध्ये जुन्या कंपन्यांचे अस्तित्व संपुष्टात येते. बाजारपेठेवर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी एकत्रीकरणाचे पर्याय अवलंबले जातात. उदाहरणार्थ मारुती मोटर्स ही भारतातील कंपनी व सुझुकी ही जपानची कंपनी आहे, परंतु त्याने भारतात मारुती सुझुकी ही कंपनी स्थापन केली. तसेच सत्यम कॉम्प्युटर्स आणि टेक महिंद्रा या दोन कंपन्यांचे झालेले एकत्रीकरण. त्यानंतर पुढचा भाग आपण लक्षात घेऊ तो म्हणजे विभक्तीकरण, ज्यास आपण डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतो. विभक्तीकरण म्हणजे सध्या चालू असणाऱ्या उत्पादना व्यतिरिक्त नवीनच प्रकारच्या वस्तू व सेवांचे उत्पादन घेतले जाते. विभक्तीकरणामुळे व्यवसायाची सर्व बाजूने प्रगती होते. उदाहरणार्थ व्हिडिओकॉन या कंपनीने टीव्ही उत्पादनाने सुरुवात केली, परंतु ती कंपनी सध्या वॉशिंग मशीन असेल, रेफ्रिजरेटर असेल किंवा कूलर असेल यासारख्या विविध उत्पादने ती करतात. या संदर्भात रिलायन्स इंडस्ट्री असेल, हिंदुस्तान युनिलिव्हर असेल, अमूल सारखी कंपनी असेल, या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात विभक्तीकरण केलेले दिसून येते. विभक्तीकरणाचे देखील तीन प्रकार आपल्याला दिसून येतात. एक आहे समांतर विभक्तीकरण, दुसरा आहे उभय विभक्तीकरण आणि तिसरा आहे विकेंद्रित विभक्तीकरण. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे ताबा घेणे, ज्यास आपण टेक ओव्हर असे म्हणतो. एखाद्या कंपनीचा अंशतः किंवा पूर्णतः ताबा घेणे. ज्या कंपनीचा ताबा घेतला जातो ती कंपनी विसर्जित होते. अनेकदा सतत तोट्यात चालणाऱ्या कंपन्या किंवा संस्थाच नफ्यातील कंपन्या या ताब्यात घेतात. प्रामुख्याने टाटा टी या कंपनीने टेटली टी ही ताब्यात घेतली. ITC कंपनीने ईस्ट इंडिया हॉटेल्स लिमिटेड ही कंपनी ताब्यात घेतली. सर्वसाधारणतः यामध्ये ताब्यात घेणारी कंपनी 50% पेक्षा जास्त सर्वसाधारण भागांची खरेदी करते. 50% पेक्षा जास्त सर्वसाधारण भागांची खरेदी केल्यास संबंधित कंपनीवर पूर्ण नियंत्रण ठेवता येते. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे विभागाची किंवा संयंत्राची खरेदी. बाजारपेठेतील वित्तीय स्थिती सुधारण्यासाठी एक कंपनी दुसऱ्या कंपनीचा विभाग किंवा संयंत्र खरेदी करते. त्या कंपनीची सर्व मालमत्ता किंवा देणी खरेदी करते. बाजारपेठेत भक्कम स्थिती किंवा मक्तेदारी निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे खरेदी केली जाते. उदाहरणार्थ मोठी सिमेंट कंपनी दुसऱ्या विभक्त कंपनीचा सिमेंट विभाग खरेदी करू शकते.
त्यानंतर आहे संघटनीय पुनर्रचना. स्पर्धेला तोंड देण्यासाठी व वित्तीय स्थिती सुधारण्यासाठी अनेक व्यवसाय संघटनीय पुनर्रचना हा पर्याय स्वीकारतात. संघटनीय पुनर्रचना करण्याचे काही मार्ग आपण आता लक्षात घेऊ. त्यामध्ये पहिला मार्ग आहे तो म्हणजे पुनर्गठ. व्यवसाय संस्था सध्याच्या व्यवसायाचे सुधारित गट स्थापन करतात. ज्या संस्था बहुउत्पादन करतात त्या नफ्यात असणाऱ्या वस्तूंचा गट निर्माण करून कार्यक्षमपणे त्या चालवतात. त्यानंतर आहे उत्पादन प्रक्रियेत बदल. अनेकदा उत्पादन प्रक्रियेतच बदल करून उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत केली जाते आणि नफा मिळवला जातो. त्यानंतर आहे कर्मचारी कपात. अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कपात केली जाते किंवा त्यांना VRS किंवा इतर योजनेनुसार कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कामगारांचा खर्च कमी करण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी या पर्यायांचा विचार केला जातो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे बाह्य स्रोत. अनेक कंपन्या कर्मचारी बल कमी करण्यासाठी काही कमी महत्वाची ही कामे बाहेरून करून घेतात. यालाच आपण बाह्य स्रोत असं म्हणू शकतो. त्यामुळे स्थिर खर्चाचे रूपांतर अस्थिर खर्चामध्ये होते. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे वित्तीय पुनर्रचना. वित्तीय रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून पुनर्रचना केली जाते. यासाठी कंपनीची मालकी व नियंत्रण यावर भर दिला जातो. वित्तीय पुनर्रचना करण्याचे काही मार्ग आपण आता लक्षात घेऊ. पहिला आहे तो म्हणजे सार्वजनिक कंपनीत रूपांतर करणे. जर खाजगी कंपनी असेल तर खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत रूपांतर करणे हे या ठिकाणी केले जाते. तर काही वेळा एकल व्यापार किंवा भागीदारी संस्थेचे देखील सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतर केले जाते. भांडवल वृद्धी करून व्यवसायाचा विस्तार व वृद्धी करण्यासाठी हा डावपेच आखला जातो. त्यानंतर आहे कर्ज. भाग अदलाबदल करून कंपनीला कर्जावरील व्याज व मुद्दलाची परतफेड करणे हे अशक्य होतो. अशा वेळी कंपनी कर्जाच्या किमतीचे भाग कर्जधारकांना देते. त्यामुळे कंपनीच्या कर्जाचा बोजा कमी होतो आणि वित्तीय स्थिती सुधारते. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे भागांची पुनर्खरेदी. कंपनी खुल्या बाजारामध्ये स्वतःचेच भाग स्वतः खरेदी करते. विकसित देशामध्ये हा डावपेच सर्रास वापरला जातो. सध्या भारतातही याचा उपयोग केला जातो. भागांच्या पुनर्खरेदीविषयी सेबीने काही मार्गदर्शक नियमावली तयार केलेली आहे. त्यानुसार या गोष्टी केल्या जातात. त्यानंतर आहे पुनर्वसन योजना. यामध्ये प्रामुख्याने आजारी उद्योगांचे पुनर्वसन करून त्यांची वित्तीय स्थिती सुधारली जाते. काही महत्त्वाच्या पुनर्वसन योजना ज्या आहेत त्या आपण आता लक्षात घेऊ. पहिली योजना आहे ती म्हणजे धनको बरोबर समझोता. आजारी उद्योग ठरल्याप्रमाणे धनकोला पैसे देऊ शकत नाही. अशा वेळी धनको बरोबर समझोता केला जातो. धनको पुरवठादार, बँका, वित्तीय संस्था, कर्जदार, रोखेधारक व इतरही यामध्ये असू शकतात. समझोत्याचे मार्ग व्याजाचे व मुद्दल परतफेडीचे कार्यवेळापत्रक, कर्जांना सेस देणे किंवा हप्त्यामध्ये देय रक्कम देणे इत्यादी गोष्टींचा यामध्ये समावेश होऊ शकतो. त्यानंतर आहे खर्चावर प्रभावी नियंत्रण. आजारी उद्योगांना त्यांच्या उत्पादनाच्या व इतर खर्चावर प्रभावी स्वरूपाचे नियंत्रण ठेवावे लागते तरच आर्थिक स्थिती ही सुधारू शकते. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे अतिरिक्त भांडवलाची तरतूद. सर्वसाधारणपणे आजारी उद्योगांना भांडवलाची गरज ही असतेच. आधुनिकीकरण असेल, खेळते भांडवल असेल आणि देखभालीच्या खर्चासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असू शकते. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे संयुक्त साहस, ज्याला आपण जॉईंट व्हेंचर असं म्हणतो. विशिष्ट उद्देशाने एकत्र येणाऱ्या दोन व्यवसाय संस्था, प्रामुख्याने दोन देशातील, म्हणजे संयुक्त साहस होय. संयुक्त साहसामध्ये निर्माण होणारी भागीदारी तात्पुरत्या स्वरूपाची असते, कारण ज्या उद्देशाने स्थानिक तसेच विदेशी कंपन्या एकत्र येतात तो उद्देश सफल झाल्यास त्यांची भागीदारी संपुष्टात येते. उदाहरणार्थ ICICI बँक लिमिटेड आणि फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग लिमिटेड या दोन कंपन्या एकत्र येऊन ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. आता आपण पुनर्रचना डावपेच त्याचे आवश्यक घटक लक्षात घेऊ. इसेन्शियल्स ऑफ रिस्ट्रक्चरिंग स्ट्रॅटेजी. तर कोणते घटक आवश्यक आहेत पुनर्रचनेच्या अनुषंगाने? त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे व्यवसायाचे सुयोग्य असे नियोजन करणे. दुसरा आहे कार्यक्षम व्यवस्थापनाचा अवलंब करणे.
तिसरा आहे कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे. चौथा आहे अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणाचे आयोजन करणे. पाचवा आहे साधन सामुग्रीचा पुरेपूर वापर करणे. सहावा आहे कुशल कर्मचाऱ्यांची भरती करणे. सातवा आहे वित्त पुरवठ्याचे नियोजन करणे. आठवा आहे प्रभावी स्वरूपाचे नियंत्रण करणे. नववा आहे कामाची अंमलबजावणी करणे किंवा कामाची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे. आता यावरून सारांशाने आपल्याला काय सांगता येईल, तर सारांशाने आपल्याला असे सांगता येईल की प्रत्येक व्यवसायाच्या आर्थिक परिस्थितीनुसार व बदलत्या बाजारपेठेतील परिस्थितीनुसार योग्य असा पुनर्रचनेचा निर्णय घेतल्यास व्यवसाय किंवा संबंधित कंपनी बाजारपेठेमध्ये भक्कमपणे उभी राहू शकते. धन्यवाद.